प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आलेली लोकल 5 वाजून 39 मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी 12 डब्यांची जलद लोकल आहे. पुण्याला जायचंय पहिलं, तिथून जायचंय आपल्याला मुंबई. पाण्याची हार घेऊन चाललोय, त्याच्यामुळे इतकं जड झालंय मला. ही आपली गाडी. चला प्रग्नेश, बाय बाय. डायरेक्ट बाय बाय. पप्पा ड्रायव्हिंग वर येत, मम्मी तर बसली आता. पुणे आणि पुण्याचं ट्रॅफिक. चला भाऊ, पोहोचलोय आता दीदीच्या हॉस्टेलवर. सामान आणायला चालली आता मम्मी. आम्हाला नाही एंट्री, बाहेर आणलं का मग घेऊ गाडीत भरून आणि मग निघू. एवढं सामान आहे. आता लय मोठा मॅटर झालं. जार आहे ना, अख्खा गाडीत सांडला होता. हे सगळं साफ केलाय आता भरायचं हे सामान सगळं. तो जार राहिलाय बसवायचा, बाकी सगळं सामान बसवलंय आता बळच. ठेवा आता. हा भरलं भाऊ सगळं सामान. गाडीच्या बाहेर सुद्धा आलंय काही. इकडं तर पूर्ण पॅक झालेलं आहे. आता निघायचं आहे आपल्याला जुईनगरला भेटू डायरेक्ट. आता ॲडजस्ट करून बसावं लागणार आहे भाऊ. तेव्हा कसं झालंय सगळं सामान. कॉलेज बघू राहिलो इथं, आणि इथून आम्हाला काय दिसलंय, डायरेक्ट IPL मॅच. डायरेक्ट IPL चालू आहे. मग इतकी भयानक ट्रॉफिक भेटली आहे ना, लांब ट्रॉफिकच आहे. इकडं बघा मागं पूर्ण ट्रॉफिक मध्ये भरलेलो आहे पूर्ण. सिटी मध्ये ट्रॉफिक नसती भेटली पल्लू, पण झूम केलं ना तरी दिसा ना, इतकं ट्रॅफिक भरलंय पूर्ण. लोणावळ्याच्या परिसरात आलेलो आहेत आपण. बघा डोंगर दिसायला लागले सगळीकडं. आलं एक छोटस भुयार. इथं वरती आपल्या गाड्याचा स्पीड दाखवतं. एंटर केला आता आपण. हो भुयार केवढं जबरदस्त वाटतं इथे. नाही आपले लाव ना, लावलेली आहे ना. मला आता आंध्रात चाललो. जबरदस्त. 40 रुपये भेटले की नाही. जबरदस्त. संपले. फर्स्ट टाइम बघितलाय बघता, फर्स्ट टाइम. मी जातो तर एसटी ना, पण एवढं ना. तवा बी होता होता म्हणजे तवाच करला. आता नीट बांधलाय. आधी जायचं दिवस झाले. आता नीट केलं तर. चला भाऊ, झाली आता रूम एकदम ओके मध्ये. सगळं सामान ठेवलंय. बघा ही रूम आहे दीदीची. हा बेड ओके मध्ये सगळं. तिकडे नाही जात आता, बोटं घातलेत मी, कारण की चला आता मुंबई दर्शन करून ये. थोडं काय माहिती ती गरमीच होतात नाही. प्रज्ञेशला विचारू आपण, गरमी काय म्हणतात प्रज्ञेश. गरमी प्रज्ञेशच्या माझ्या धारा निघल्या डायरेक्ट. जबरदस्त मम्मी. रूम भारी मम्मी. धारा कशा आहेत पण, धारावीच्या धारा आहेत ते. बनेलोरच फिरायचं मग आता. चला आलो बोट ट्रेन मध्ये. काय म्हणतोय प्रज्ञेश मग? चला म्हणतोय. इथं पप्पा ते बसलेत आता मस्त पैकी सगळे. आम्ही चाललो आता CST ला मस्त पैकी. इकडून समुद्र लागला आम्हाला. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. कसं आहे प्रज्ञेश? बंद बघा तिकडं लांब अशा बोटे दिसू राहिल्यात. जहाज इकडं योगी जहाज. ओके जहाज. ही बघ नाही, इथं क्रूड ऑइलचे जहाज आहे काय. प्लेन बघ. असा एक्सपिरियन्स परत होणे नाही सगळ्या फॅमिली सोबत. आजी बाबाच राहिले बघ. आजीला आणायचं होतं पण आजी नाही आल्या. तो किती मोठी जहाज आहे. आपलं डेस्टिनेशन आलंय प्रदेश. बाहेर जाऊन तू बघू शकतो. CST दिसतंय. दिसलं का?
चलो आता नाही का वळवावर आता गाडीला वळवा गाडीला आता चला थांबू द्या चलो पत्र्यातलं बाबा फॅन ती चला चला उतरा हळूहळू उतरा शेवटचं स्टेशन आहे हळूहळू फॅन म्हणजे फॅनच आहे तिथं हो का किती मोठा फॅन आहे तो चला आलाय प्रज्ञेश फर्स्ट टाइम मुंबईमध्ये पाय ठेवलेला आहे आता प्रज्ञेशनी कशी फिलिंग आहे त्याचे फोटोशूट चालू आहे तुझी फिलिंग कशी आहे अजून तो बाहेर गेला गरमायला लागेल तर म्हणून चला आता परत आपल्या गावालाच बरं आहे विहिरीत उडी खाल्ल्याशिवाय मला काय करमायचं नाही म्हणून त्यात फॅन म्हणजे फॅन आहे भाऊ देतोय हे स्टेशन आहे काम चालू आहे त्याचं हे स्टेशन आहे हेच आहे ना पप्पा स्टेशन ते रावण पिक्चर मध्ये दाखवलेलं ते पुढून येते याच्यातच दाखवलेलं आहे ते नको भाऊ चरखी जाएंगे बस भारी आहे बस मध्ये लागलं होतं भाजलं होतं भाजी पडली होती डबल डेकर बस आता शिक दिसली ती बिल्डिंग बघा महानगरपालिकेची बिल्डिंग बृहमुंबई ही आहे ती हो हीच आहे ओके डेस्टिनेशन कम्प्लिटेड चला आता बस घ्यायची आपल्याला इथून आणि कुठे जायचंय गेटवे ऑफ इंडियाला जायचंय आपल्याला नंतर मग 4-5 वाजता मरीन ड्राईव्हला पण जायचंय पण आधी हा मस्त दिसतीये मी आहे ना 2018ला बघितली होती त्याच्यानंतर ते आता बघतोय म्हणजे तुम्ही समजू शकता 8 वर्षानंतरच बघतोय डायरेक्ट मी प्रज्ञेश मग तुला म्हणलं इथं ऊन नाही लागत नुसतं गरमत पण वारं सुटले त्याच्यामुळे गरमत नाही पण कसं वाटलं प्रज्ञेश मुंबई भारी वाटलं प्रज्ञेशने 3दा टाळलं बरं का यायचं पण त्याला फायनली भारी वाटलेलं आहे आता काही टेन्शन नाही एक नंबर मी म्हणत होतो ना तुम्हाला ते रावण पिक्चर मध्ये सीन तोही झालचा सीन आहे इकडच्या साईडनी तिकडे जावं लागेल पण तिकडून जायचं इकडे बस हो का ना आपली चला बस बघू आता डबल डेक करते पण इकडे मम्मी पप्पा उभे राहिलेत 116 चला कोणती 116 138 आहे तिकडे वरती इलेक्ट्रिक याच्यावर नाव आहे 138 पोहोचलोय आता गेटवे ऑफ इंडियाला हे जे नवीन आहे ना हे नवीन आहे ताज हॉटेल आणि इकडं जुनं आहे अरे बाप एसीच्या गाडीत आलोय आणि इथं मरणाचं गरम व्हायला लागलंय आता हा राजांचं हा राजांची मूर्ती मुंबई का वडापाव मुंबई का वडापाव धर ना झालंय सकाळपासून आम्ही आत्ताशी एक वडापाव खाल्लाय वेळच भेटला नाही खायला काय सांगतात मस्त डबा आणलेला आहे पण वेळच भेटला नाही खायला बरोबर का नाही वेलकम टू गेटवे ऑफ इंडिया काय म्हणली कुठं पण ताज डायरेक्ट ताज का ताज आलेलो आहे भाऊ आता इथं वा 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 काहीतरी वेगळंच वाटतंय काहीतरी रोडला इथून डायरेक्ट ताज दिसत रे मम्मी ते कुठे तिकडे फोटो बघू राहिले ते कसं वाटतंय प्रज्ञेश फिलिंग काय प्रज्ञेश 3दा टाळलंय प्रज्ञेशने यायचं पण त्याच्यावर प्रज्ञेशची फिलिंग अशी आलेली की तो पस्ता वगैरे असेल बघ तुम्हाला ती महाराजांची मूर्ती मी दाखवली ना इथून दिसते किती मस्त
नहीं यार ब्लॉग बनाएंगे हम, फोटो नहीं बनाएंगे, ब्लॉग बनाएंगे हम. बोट मध्ये पण जायचंय आपल्याला. काय मोठं दिसतंय भाऊ. मम्मी कधी येणार आहे बोट? बोट कधी येणार आहे बसायला? ही आहे काय ती स्पीड बोट बसायला? बापरे किती बोट आहेत बाबा इथं. बघ ना वन पीस बघ कुठं शोधतंय इथं. बघ ना कशी डुलू राहिली डुगु 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 डुगु. याला चक्कर मारते इथे मोठे इकडे जाते ते तिकडे बापरे किती मोठं हे बनवलंय त्यांनी. ही गेटवे ऑफ इंडियाची बॅक साइड. इथून उतरतेत त्या बोटत जायला. तिकडं पप्पान ते बोलू राहिले. चल रे आलोय आता बोट मध्ये. मोठी बोट आहे, छोटी जहाज आहे. फायनली पुढं चालल्यावानी झाली आहे. पुढं चाललेली सुद्धा वाटत नाही मला. मला जिथले आहे तिथंच वाटतंय परत. पाण्याच्या मध्ये आलोय मस्त पैकी आता. चलो आताच काय माहिती कधी उठायला लावतो इकडे. आता सगळ्यांना बसायला लावलंय, कधी उठायला लावतो काय माहिती. आता फोटो नाही काढत आहे मी. जस्ट म्हणतोय की त्यांनी फक्त आम्हाला सरळ आणलंय. सरळ अजून मी मला आहे ना ताज हॉटेल सरळच दिसतंय इथं. दिसना कडे इकडून दिसना बघा ते सरळच आणलंय त्यांनी. वळवतोय कधी काय माहिती. तिकडं त्या तिकडे आहे ना बघा कशा त्या हे थांबल्यात. लाईट हाऊस कुठे लाईट हाऊस? हा लाईट हाऊस. बघ बदक 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 इथं बी आहे. पिझ्झा सोडे ना आता उभा राहता येत नाही. असं असं होतंय माणूस. पक्षी बिक्षी किती मस्त राहिले तिकडून बघा ते आला. कॅचच घेते डायरेक्ट. लाटा हा भयानक लाटा आहे. वाटा झालाय काय झाले आता धरून बघा. हे देते हवेतच कॅच धरते ते. अरे धर ते आता देते नाही कधी. आलाय वरती आता आला आला बोलायचे कर परत. हा हा बरं झालं भेटेत ते धरला. टोनला पॅक धरलाय. चावत नाही धरलं काय कॅच नाही नाही ते बरोबर जमलं ते बरोबर येतं. त्यांना ते भेव वाटत बाबा. किती मस्त चाललेत ते. जवळ आलंय. घ्यायचं नाव घ्याय ना ते घ्याय ना. आता इकडे फेकायचं. फेक फेक त्यांना दे त्यांना. धरलं कॅच. फेकून घेऊ राहिलं त्या इतकं ट्रस्ट नाही करणार. हातातून नाही घेणार. फेकून घेऊ राहिलं तेवढंच आहे. हातातून नाही घेणार म्हणजे. आलो परत आपल्या डेस्टिनेशनला परत. आता कसं नाही तर काय माहिती घरी पण परत आल्यावर लय मस्त वाटलंय. कारण की ना असं 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 होत होतं पूर्ण बोट मध्ये. पप्पाला लय तकलीफ होत होती, प्रज्ञेशला लय तकलीफ होत होती. काय मला खूप तकलीफ होती. तुला होती होत ना? हा पप्पाला होत होतं. पप्पाला होत होती. मला काढत होती. वापली किती कसला
शांत होतं. या बोटवरून डायरेक्ट त्या बोटवर जायचंय आता. चलो चला टपा चला चला चला. हळू 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 या हळू गुतले मम्मी ती येते नेते. चला चला. घाबरल्यावर नाही होतं, अशी अशी होती त्याच्यामध्ये घाबरल्यावर नाही होत. इकडे बी आहे का? ओके चला. आत्ताशिक जमिनीवर टेकलाय. आत्ताशिक जमीन स्थिर झाली. जमीन स्थिर झाली पल्ल्यात. अजून असं हल्ल्यावर नाही होतंय का? जमीन असती पाणी पाणी असतं. चलो पानी ही जीवन है वो जल ही जीवन है, पीने के लिए बस है, उसमें तैरना नहीं रे भैया भी से. पानी ही जल ही जीवन है, उसमें तैरना नहीं है. पीने के लिए अच्छा है. बस है वो बस. उलटी होती वो राहिली. चला आता आता झाली नाही, आता काय टेन्शन नाही. चला आता आम्ही चाललोय मरीन ड्राईव्हला. पल्लू म्हणून राहिली मरीन ड्राईव्हवरचा सनसेट बघायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे चाललोय आता आम्ही. इथंच गाडी येते वाटतं. थांबा इथंच. ऊसाचा रस घ्यावा म्हणलं तर बघा तो ग्लास किती मोठा आहे, जबरदस्त. फक्त 20 रुपयाला. पप्पांनी प्यायला पण तहान लागली, काय करणार आहे. बघा आता इकडे CST स्टेशन आहे, आपल्याला जायचं आहे आता मरीन ड्राईव्हला. त्याच्या आधी म्हणलं थोडा गार होऊन घेऊ. हळूहळू भरलं. संपवायचं नाव घ्याय ना. 3 जणांचे मोबाईल स्विच ऑफ झालेत. पल्लूचा तर स्विच ऑफच झालाय, माझा तर पूर्ण स्विच ऑफ झालाय. पप्पांचा स्विच ऑफ झालाय. मम्मीचा अजून नाही झाला, मम्मीने काढलंच नाही बाहेर. आता ब्लॉगिंग चालू झाली प्रज्ञेशच्या मोबाईलवर. आता CST मधून चाललोय आम्ही. कुठे चाललोय पल्लू? मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्हचं सनसेट बघू, परत CST ला यायचं, परत कुठे जायचं? जुईनगर. मग आपल्या गाडीत चाललो. आता थोडी शॉपिंग केली, ड्रेस वगैरे घेतले प्रज्ञेशला, मला दीदीने नाही घेतलं. काय प्रज्ञेश हा ते परत येणार आहे पल्लू पण आम्ही भेटायला बरं का. लय बेस्ट जागा शोधली तू. ऐक नाही रे प्रज्ञेश, ही मुंबई. चला आता डायरेक्ट भेटू आपण मरीन ड्राईव्हला. डबल डेकर वर 2nd फ्लोअर चाललोय बसून आम्ही आता. फायनली पोहोचलोय. प्रज्ञेश फायनली मरीन ड्राईव्हला प्रज्ञेशची लँडिंग झाली. इथे मरीन ड्राईव्ह. आता जायचंय तिकडच. रस्ता क्रॉस करायचं बघतो. तिकडेच उतरला असतं परवडला असतं. इकडे तिकडे लांब आलो आपण. लय लांब आणलंय त्याने आपल्याला. इथे मम्मी. चला चला सिग्नल संपायच्या. चला पळा. आलो फायनली आलोय. 2018 नंतर 2000 डायरेक्ट 26 ला. कस काय व्ह्यू. काय म्हणणं आहे प्रज्ञेश? मन उधान वाऱ्याचे. हो 4 वेळा बोलले जातात. होऊन जाईन, खरंच होईल. मग एका आठवड्यात 2दा आली. एका आठवड्यात 2दा आली. आता मजा येते सगळ्या सोबत त्याच्यामुळे. आता कुठे हा अजून काय काय राहिलं पण जुहू बीच पण तिकडेच येतं ना ते. स्टेडियम बाहेरूनच असं. पैसे तिकीट लागतं.
मॅच नाही तिकीट काढून मॅच बघायला. इथं स्टेडियम आहे, इथं स्टेडियम आहे, हे स्टेडियम इथं. हे एक आहे ना, हेच आहे ना, हेच आहे वानकडे, हेच आहे ना. कोणती मॅच ना? आज कोणती बघा मॅच असली तर मग कॅन्सल करू आपण. मॅचच बघायची कॅन्सल. जबरदस्त व्ह्यू आहे. लय वेळचं बसलोय, लय मजा येऊ राहिली का काय माहिती. आता आहे ना सनसेट टूर पर्यंत आम्ही इथंच आहेत. कोणी जवळपास असलं ते भेटायला, पण त्यावर व्हिडिओ जाईन ना आम्ही गेलेलो असतो. लाईव्ह इथं कोण येणार आहे लाईव्ह बघायला? असते कदाचित कोण फिरत वगैरे असं काय सांगता नाही येत. तसा नजारा आहे. चला आता आम्ही निघालोय. सनसेट पण झालाय. आपल्याला बस पण पकडायची आहे, CST जायचं इथून परत. पण एक नंबर व्ह्यू, आता एक नंबर दिवस गेलेला आहे. लय मजा आली दिवसाला आज लय मजा आली. चाललेत आता सगळेच परत लवकरच येऊ आता. काय मस्त दिसतोय आता सनसेट मरीन ड्राईव्हचा. निघालोय आता घरी जायला. बसची वाट बघू राहिलो इथं आता. 138 नंबरची बस इथं आहे ना. सगळे बस आहे ना नंबरवर चालतात बरं का. 138 CST जाती, 108 इकडं तिकडं असं कुठं जातं. ही आहे ना सेक्टर 9ची आहे काहीतरी, NCFC अहिल्यादेवी काय होलकर चौक, अहिल्यादेवी होलकर चौक, मी चुकीच नाही वाटलं. 121 आहे. ही चालली कुठं चालली का दिसलंच नाही. बॅकफूट अशाच चालतात. आता डबल डेकरवर चाललोय आता आपण. फुल भरलेली पण ती. बापरे कसं जायचं हिच्यात, फुल गर्दी आहे. माग एक आली आहे पण ती किती नंबर आहे काय माहिती. इकडे उतरले, गर्दीच लई आहे. विषय असा आहे आता आहे ना सगळे ड्युटी वगैरे संपले ना सगळ्याचे, त्याच्यामुळे गर्दी व्हायला लागली. आता तिथे अशी वाट राहिली की बाबा लोकल मध्ये गर्दी नसं झालं. येताना आलो मोकळ्या याच्यात, पण जाताना याच्यात नाही पाहिजे. हा ही पण आलेली आहे. हा ही थोडी मोकळी दिसते, हाय थोडी मोकळी, पण थांबते का नाही. थांबन चलो वरती चल वरतीच. हा चल चला. AC टाटा बाय बाय. मरीन ड्राईव्हला गुड बाय. गुड बाय नो गुड बाय. गुड बाय नाही रे, परत यायचं. या टाईप असं कम करतो. गुड बाय का गुड बाय, परत येऊ ना कधी ना कधी. कुठे गेली टेस्ला? टेस्ला जबर आहे रे. CSMT ला बघा किती गर्दी झाली आता इथं. जबरदस्त गर्दी झाली भाऊ, लय जबरदस्त गर्दी झालेली आहे. कुठे गेले पप्पा? अरे भाऊ इथं डायरेक्ट हरू राहिलेत माणसं. चला 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 चला. माणसं डायरेक्ट हरू राहिले तिथं बँक. डबा त्यांच्या मागे आपल्याला काहीच नाही. लय जबरदस्त गर्दी झालेली आहे. लोकांना जागा भेटली पाहिजे फक्त. आता बसायला तर नाही भेटणार, उभा राहायला तर भेटली पाहिजे. चला बसलो आता लोकल मध्ये आम्ही. मम्मी पप्पा, प्रज्ञेश, अल्लू. आता डायरेक्ट कुठं जुईनगर गाडी घ्यायची घरी निघायची. हा मग काही टेन्शन नाही. मला टेन्शनच आलं होतं एवढं सामान घेऊन आपल्याला बसता येईन का नाही, पण एकदम आरामशीर जागा भेटलेली आहे. काही टेन्शन नाही राहिलं. आलो आता आम्ही जुईनगरला. बघा तिथं टर्मिनल आहे जुईनगरचं.
आता गाडी घ्यायची आणि निघायचं घरी. चला तर म्हणजे मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या. गावाला टाटा, बाय 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 बाय. बाय बाय टाटा. चलो 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 चलो, गाडी लेनी पडेगी अभी. लय दमलोय भाऊ, अजून जेवायचंय आज.